जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला मोबाईलच्या प्ले स्टोर वरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जीवन प्रमाण हे सर्च करून घ्यायचं आहे। हे ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल होत असताना याच्या सोबत आणखीन एक आपल्याला ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आधार फेस आरडी हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ऍप्लिकेशन फक्त इन्स्टॉल करा आणि सोडून द्या, ह्याला ओपन करण्यासाठी ऑप्शन येत नाही। आता हे दोन्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला जे सर्वात पहिले ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल केलं होतं जीवन प्रमाण, हे ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे। हे ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला ऑपरेटर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। डिव्हाइस ऑपरेटर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला इंटर आधार नंबर, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। ज्यांच्या नावाने तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। खाली इंटर मोबाईल नंबर, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालेल आणि खाली या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस हे तिन्ही मॅन्डेटरी आहे। ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता सबमिट याच्यावरती क्लिक करून पुढे आल्यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये इथे खाली टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। जे कोणी हे ऍप्लिकेशन यूज करणार आहे त्यांचं तुम्हाला इथं नाव टाकून घ्यायचं आहे आणि खाली या बॉक्समध्ये इथे टिक मार्क करायचे आहे आणि स्कॅन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुमच्या समोर आता फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी ऑप्शन येईल। या ठिकाणी या गोल मध्ये तुम्हाला ज्यांच्या नावाने हे रजिस्ट्रेशन करत आहात त्यांचा चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे लहान मोठे करायला सांगायचे आहेत। असे ज्यावेळेस तुमचं हे हिरवं होईल त्यावेळेस तुमचं ऑथेंटिकेशन हे सक्सेसफुल होईल आणि पुढे असं तुम्हाला पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट केले जाईल। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पेन्शनर आयडेंटिफिकेशन म्हणजेच ज्यांचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे, आता त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। इथे त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे वरती, खाली त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी त्यांचा ईमेल ऍड्रेस असेल तर द्या, नसेल तर नाही दिला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। आता या ठिकाणी ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता सबमिट केल्यानंतर जो त्यांचा मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता पुढे या ठिकाणी त्यांची माहिती दाखवली जाईल। या ठिकाणी त्यांचा पीपीओ नंबर दाखवला जाईल, पेन्शनर नेम मध्ये त्यांचं नाव दाखवलं जाईल, टाइप ऑफ पेन्शन मध्ये त्यांची पेन्शन कशाची आहे, फॅमिली पेन्शन आहे का काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल। एजन्सी मध्ये त्यांच्या बँकेचं नाव पाहायला मिळेल। खाली या ठिकाणी तुम्हाला त्यांचा पीपीओ नंबर पाहायला मिळेल। जर या ठिकाणी ग्रीन मध्ये आलं तरच त्यांचा पीपीओ नंबर या ठिकाणी व्यवस्थित मॅच झालेला आहे। या ठिकाणी खाली त्यांचा बँक अकाउंट नंबर तुम्हाला पाहायला मिळेल। ज्या बँकेच्या अकाउंट मध्ये त्यांचे पैसे जमा होतात त्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। ही संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि खाली या ठिकाणी दोन्ही आर यू री एम्प्लॉयड आणि आर यू मॅरिड या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला त्यांचा प्रिव्ह्यू पाहायला मिळेल, म्हणजे त्यांची संपूर्ण माहिती, तुम्ही जी काही आता माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी संपूर्ण माहिती ही व्यवस्थित असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली या दोन्ही बॉक्समध्ये इथे टिक मार्क करून घ्यायची आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशनसाठी पॉपअप येईल। या ठिकाणी जर संपूर्ण माहिती तुमची व्यवस्थित असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला पुढे इथे त्यांचा पीपीओ नंबर दाखवला जाईल आणि या ठिकाणी खाली या बॉक्समध्ये तुम्हाला टिक मार्क करून घ्यायची आहे आणि स्कॅन याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी स्कॅन करत असताना ज्यांचा तुम्ही हयातीचा दाखला काढत आहात त्यांचा तुम्हाला या ठिकाणी या गोलमध्ये चेहरा घ्यायचा आहे आणि त्यांना डोळे लहान मोठे करायला सांगायचे आहेत आणि या गोलमध्ये रिंगमध्ये तुम्हाला लाल दिसत आहे त्याच्यामध्ये हिरवं दिसलं पाहिजे। फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थँक्यू फॉर सबमिटिंग डिजिटल लाईफ सर्टिफिकेट असा एक मेसेज दिसेल तुम्हाला स्क्रीनवरती। याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो परमान आयडी नंबर जो दिसत आहे तो परमान आयडी तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, तो आपल्याला पुढे लागणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला क्लोज याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला या ठिकाणी यांचा हयातीचा दाखला आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे। हयातीचा दाखला डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे आणि या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या। आता जो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला होता किंवा जो परमान आयडी नंबर त्यांचा लिहून घेतला होता तो परमान आयडी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो कोड दिलेला आहे हिरव्या कलर मध्ये तो कोड तुम्हाला कन्फर्मेशन कोड याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट ओटीपी याच्यावरती क्लिक करायचा आहे। आता या ठिकाणी त्यांचा जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती ओटीपी जाईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या हिरव्या कलर मध्ये जो कोड दिलेला आहे तो कोड तुम्हाला पुन्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला त्यांचं लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। आता इथे टू डाउनलोड लाईफ सर्टिफिकेट
क्लिक हिअर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये त्यांचं जीवन प्रमाणपत्र हे डाउनलोड होईल. आता याची प्रिंट काढून तुम्ही त्यांना देऊ शकता. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला कोणत्याही ऑफिसला जाऊन जमा करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे जीवन प्रमाणपत्र हे काढू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो.